दैनिक पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार तथा प्राध्यापक बाजीराव गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। ज्येष्ठ नागरिक संघ धनकवडीचे माजी अध्यक्ष तथा दक्षिण पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष व पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार बाजीराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या। बाजीराव गायकवाड यांचा अभिष्टचिंतन सोहळा बालाजीनगर धनकवडी येथील नामांकित हॉटेल खुशबूमध्ये उत्साहात संपन्न झाला। यावेळी दक्षिण पुणे पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व वरिष्ठ पत्रकार रवी कोपनर, दैनिक सकाळचे पत्रकार रीना महामुनी यांच्यासह सर्व पत्रकार बंधू, खुशबू ग्रुपचे प्रमुख गाडेकर, उद्योजक मिलिंद पन्हाळकर, ऋतुराज पन्हाळकर, भाजपा ज्येष्ठ नेते दिगंबर डवरी, सूत्रसंचालक संजय नांगरे पाटील, नानासाहेब जगताप, पवन निवंगुणे, खुशबू हॉटेलचे मालक सदाशिव शेठ, पत्रकार धीरेंद्र गायकवाड, संदीप कदरे, संकेत निंबाळकर, सागर गवळी, दत्तात्रय जोरकर, धनराज गरड आदी उपस्थित होते। सकाळपासूनच आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी नगरसेवक आप्पासाहेब रेणुसे, विशाल तांबे, बाळासाहेब धनकवडे, वर्षाताई तापकीर, अश्विनीताई भागवत, संतोष फरांदे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी भ्रमणध्वनीद्वारे गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या। आपले प्राध्यापक बाजीराव गायकवाड सर, ज्येष्ठ पत्रकार, त्याचबरोबर प्राचार्य आणि धनकवडीमधील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, त्याचबरोबर एका प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष, त्या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी शिक्षक लोकांचा पुरस्कार गायकवाड सरांनी सुरू केला होता। त्याचबरोबर व्यवस्थित मुलांना शिकवलेले सुनबाई डॉक्टर, मुलगा डॉक्टर, घरची परिस्थिती उत्तम आहे, मिसेसाने ते सुद्धा सर्व्हिसला, मिसेस पण शिक्षिका होत्या। अशा पद्धतीने आता जे रिटायरमेंटचं आयुष्य आहे त्यांचं, पत्रकार आणखीन घडवले, अनेक पत्रकार घडवलेत। आज या ठिकाणी खुशबू ग्रुप आणि पत्रकार दक्षिण पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंनी आज त्यांचं इथं कौतुक सोहळा, स्वागत आणि अभिष्टचिंतन या ठिकाणी केलेले। आणि ते ग्रामपंचायत सदस्य बी होते। पहिल्याच निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडून आले। 5 वर्ष त्यांनी खूप कार्य केलं, पण पुन्हा निवडणुकीच्या फंदात ते पडले नाहीत। फक्त समाजसेवा करायचं हे त्यांनी वरत बांधलं। तर अशा गायकवाड सरांना आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आपल्या दक्षिण पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक बाजीराव गायकवाड सर यांचा वाढदिवस आहे। अतिशय हुशार, अभ्यासू, विनम्र अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व आहे। दैनिक पुढारीमध्ये ते आता धनकवडी बालाजीनगर परिसरामध्ये काम पाहत आहेत आणि अशा आदर्श व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे। त्यांचं वाचन, त्यांचा त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्याची त्यांची जी वृत्ती आहे ती वाखाणण्याजोगी आहे आणि म्हणून अशा आदर्श व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या सर्व दक्षिण पुणे पत्रकार संघाच्या वतीनं मी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो। माननीय बाजीरावजी गायकवाड आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ पत्रकार तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी मिलिंद पन्हाळकर, राष्ट्रशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो। दैनिक पुढारीचे पत्रकार व आमचे मार्गदर्शक व धनकवडी ग्रामपंचायतचे ज्येष्ठ माजी सदस्य यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। बालाजीनगर परिसरात ते कायम पुढारीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत असतात व त्याची बालाजीनगर नागरिकांना बरीचशी मदत होती। ज्येष्ठ पत्रकार बाजीराव गायकवाड सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। ज्येष्ठ पत्रकार बाजीराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त खुशबू ग्रुपच्या वतीने सर्व आयोजन केलेला, सर्व ग्रुपने आयोजन केला। त्या वाढदिवस सर्वजण आले, त्यांचा वाढदिवस साजरा झाला आणि पत्रकार बंधू सर्वजण उपस्थित राहिले। त्याबद्दल खुशबूच्या वतीने त्यांना सगळ्या पत्रकारांना आभार मानतो आणि गायकवाड सरांना वाढदिवसाचा असा हार्दिक शुभेच्छा देतो। ग्रुपच्या वतीने 2 शब्द संपवतो। खुशबू ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे ज्येष्ठ पत्रकार बाजीराव गायकवाड आणि त्यांचे सहकारी सुरेशराव देशमुख यांचा वाढदिवस अतिशय आनंदमय वातावरणामध्ये ह्या परिसरामध्ये झाला। बाजीराव गायकवाड सरांच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर अतिशय या ठिकाणी पत्रकारितेत
त्याच्या माध्यमातून पुढारी पेपरच्या वतीनं त्या ठिकाणी ह्या आमच्या भागातील ज्येष्ठ नागरिक असो, महिला भगिनी असो, तरुण कार्यकर्ते असो, या सर्वांची बाजू मांडण्याचं काम पुढारी वर्तमानपत्रामध्ये जर कोण करत असेल तर ते आमचे बाजीराव गायकवाड सर करत आहेत. आज देशमुख आणि माझा वाढदिवस अत्यंत चांगल्या प्रकारे रेवू गाडेकर आणि त्यांचे मित्रपरिवार यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपन्न केला. या कार्यक्रमासाठी सुके साहेबसुद्धा उपस्थित होते. मी या सर्वांचा ऋणी आहे.